दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाईमुळे 30 टँकर सुरू करण्यात आलेले होते। येवल्याचे उत्तर पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, नगरसूल, देवठाण, भुलेगाव या प्रमुख गावातील वाड्या वस्त्यांवरती टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता। पण अवकाळी पाऊस आणि मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला, त्यामुळे नदी, नाले आणि विहिरींमध्ये तसंच इतर जलसाठ्यांमध्ये सुद्धा पाणीपुरवठा वाढला। त्यामुळे प्रशासनाने टँकर बंद करायचा निर्णय घेतला। केवळ 7च ठिकाणी टँकर सुरू आहेत आणि तेही 1 ते 2 दिवसांमध्ये बंद होणार आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली आहे। सर, सध्या येवला तालुक्यामध्ये टँकर सुरू होते। आता सध्या पाऊस समाधानकारक झाला आहे। किती टँकर सुरू आहे आणि आता टँकरची संख्या किती आहे? येवला तालुका हा अगदी सुरुवातीपासूनच टंचाईग्रस्त तालुका आहे। येवला तालुक्याचा जो पूर्व भाग आहे हा पूर्ण टंचाईग्रस्त भाग आहे। येवला तालुक्यात आतापर्यंत 35 टँकर आपल्याकडे सुरू होते, परंतु 15 मे पासून येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे येवला तालुक्यातील 7 टँकर वगळता उर्वरित 28 टँकर जे आहेत ते आपण बंद केलेले आहेत आणि पुढच्या 1-2 दिवसामध्ये स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन हे 7 टँकर सुद्धा आपण त्या ठिकाणी बंद करणार आहोत।